हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. आज आपण टॉपिक्स पाहतोय थर्मोडायनामिक्स आणि थर्मोडायनामिक्सवरचे लेक्चर्स आपण ऑलरेडी तीन चार लेक्चर बनवलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट मिळेल आणि त्यामध्ये तुम्ही सर्व व्हिडिओज पाहू शकता. ओके, तर आजचा आपला टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स स्टेट व्हेरिएबल्स. आता हे स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे नेमकं काय असतं? एकदम सोपं आहे. थर्मोडायनामिक्स म्हणजे आपण थर्मोडायनामिक्समध्ये वापरणारे आणि स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे आपण म्हणतो स्टेट म्हणजे काय अवस्था म्हणतो आपण, है ना, अवस्था असते. आणि व्हेरिएबल्स म्हणजे बदलणारे. जनरली आपण असं घेऊ शकतो. ओके, बदलणारे म्हणजे अवस्था बदलणारी किंवा स्टेट बदलल्यानुसार बदलणारे, स्टेटनुसार बदलणारे त्याला स्टेट व्हेरिएबल्स म्हणतो. आता हे नेमकं काय असतं स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे? फॉर एक्झाम्पल जर तुम्ही माझ्याकडे पाहत असताल तर माझ्याकडे पाहिलं असेल की काही क्वांटिटीज आहेत माझ्यामध्ये. काही माझ्याकडे पाहिल्यानंतर काही ऑब्झर्वेबल क्वांटिटी असतील आणि काही मेजरेबल असतील. ऑब्झर्वेबल म्हणजे माझ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल, काय कळेल? व्हाईट शर्ट आहे, चष्मा घातलेला आहे, माझ्या हातामध्ये पेन आहे किंवा माझा कलर ऑब्वियसली ब्लॅक आहे. ही जी आपण ब्लॅकच आहोत सर्वजण, आपण व्हाईट नाही आहेत. ओके, ऑल इंडियन्स आर ब्लॅक जनरली. तर हे असं आपण सांगू शकतो किंवा माझा चेहरा कसा आहे, नाक कसं आहे, हातपाय कसे, दीज आर ऑब्झर्वेबल क्वांटिटीज. म्हणजे माझ्या शरीराच्या ऑब्झर्वेबल क्वांटिटीज तुम्ही सांगू शकता. बट यू कॅन नॉट काउंट. आता सांगू शकता का किती गोरा आहे? नाही, 10 गोरा आहे, 5 गोरा आहे. वी कॅन नॉट काउंट इट. एक्झॅक्ट नंबर सांगू शकता, जस्ट ऑब्झर्व करू शकतो. किंवा व्हाईट आहे सांगू शकता का एक्झॅक्टली किती व्हाईट आहे? नाही, याला ऑब्झर्वेबल क्वांटिटीज म्हणतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर माझ्याकडे पाहिलं तर तुम्हाला काही ऑब्झर्वेबल क्वांटिटीज असतील. तर हे ऑब्झर्वेबल क्वांटिटीज कळाल्या. आता काही मेजरेबल असतील. मेजरेबल म्हणजे माझी हाईट किती आहे, ओके, किंवा समजा माझं म्हणजे हे बोटांची लांबी किती आहे किंवा माझ्या हाताची लांबी किती आहे. तर दीज आर द मेजरेबल क्वांटिटीज. तर या काही कुठल्या एखाद्या गोष्टीकडे आपण जेव्हा पाहतो तर त्यावेळेस आपल्याला दोन गोष्टी असतात. एकदा ऑब्झर्वेबल क्वांटिटी आणि एक मेजरेबल क्वांटिटी. दोन्ही असतात. म्हणजे तर माझ्याकडे तुम्ही पाहिल्यानंतर काही ऑब्झर्वेबल क्वांटिटीज आहेत, काही मेजरेबल क्वांटिटीज आहेत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठल्या ऑब्जेक्टकडे पाहू शकता की त्या ऑब्जेक्टमध्ये काही ऑब्झर्वेबल क्वांटिटीज असतात, काही मेजरेबल असतात. तर मग आपल्या त्याच आता आपण एखाद्या गॅसची एखाद्या सिस्टीमची स्टडी करतो. तर ऑब्व्हियसली आपण थर्मोडायनामिक्समध्ये कशाची स्टडी करतो? सिस्टीमची स्टडी करतो आहे ना. काहीतरी एक सिस्टीम म्हणतो आणि त्या सिस्टीमची आपण स्टडी करत असतो. मग या सिस्टीमच्या दोन क्वांटिटीज असतात. काय असतात? ऑब्झर्वेबल असतील, है ना, ऑब्झर्वेबल, आणि सेकंड काय आपल्याकडे? मेजरेबल. आता ऑब्झर्वेबल आणि मेजरेबल मराठीमध्ये मिनिंग करण्याची काही गरज नाही, पण तुम्हाला लक्षात आलं असेल. ऑब्झर्वेशन म्हणजे जस्ट पाहून आपण सांगू शकतो अशा क्वांटिटीज, आणि मेजरेबल क्वांटिटी म्हणजे ज्या क्वांटिटी आपण मेजर करू शकतो ॲक्च्युअल काय असेल. तर तसंच प्रत्येक सिस्टीमला दोन प्रॉपर्टीज असतात, दोन प्रकारच्या प्रॉपर्टी, ऑब्झर्वेबल आणि मेजरेबल. आणि त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? स्टेट व्हेरिएबल्स म्हणत असतो किंवा प्रॉपर्टीज ऑफ दॅट सिस्टीम म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो? प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम, है ना. जसे आपल्याकडे प्रॉपर्टीज असतात, बुटका आहे, गोरा आहे, काळा आहे, लंगडा आहे. हे त्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपला ऑब्झर्व करून, त्या व्यक्तीला पाहून किंवा ते मेजर करून आपण त्याच्या काही फॅक्ट्स सांगू शकतो किंवा त्याला काही क्वांटिटी सांगू शकतो, त्याची प्रॉपर्टी सांगू शकतो त्या व्यक्तीच्या. तर त्यालाच प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम म्हणू शकतो किंवा व्हेरिएबल्स म्हणू शकतो, स्टेट व्हेरिएबल्स म्हणतो. ओके, दोन्ही क्वांटिटीज. आता मग हे जे व्हेरिएबल्स असतील तर ऑब्व्हियसली जनरली एकाच वाक्यामध्ये सांगू शकतो. व्हॉट इज मीन बाय स्टेट व्हेरिएबल्स? तर व्हेरिएबल्स म्हणजे काय? द मेजरेबल अँड ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड ॲज ऑब्व्हियसली काय? स्टेट व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्स लक्षात आलं तर व्हेरिएबल्स म्हणजे आता नेमक्या कुठल्या प्रॉपर्टीज असतील? म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण एक गॅस घेतला ना, याच्यामध्ये गॅस आहे ना, त्या गॅसकडे आपण काय काय पाहिल्यानंतर कळतं काय काय कुठल्या क्वांटिटी ऑब्झर्वेबल असतील किंवा काही क्वांटिटीज. आता गॅसचा कलर असेल, गॅसची साईज असेल, म्हणजे आपण ऑब्झर्वेबल, मेजरेबल पण आहे साईज. तर सांगू शकतो आपण काही गोष्टी. ओके, ऑब्झर्वेबल. आता मेजरेबल कुठले फॅक्टर्स असतील? या गॅसचं प्रेशर असेल, या गॅसचं टेम्परेचर असेल किती सांगू शकतो आपण, है ना. या गॅसमध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या सायकलच्या टायरमध्ये हवा असते, गॅस असतो, एअर असते. तर एअरचं आपण प्रेशर मोजतो. दुकानात गेल्यानंतर पाहायचं. आपण फिजिक्सचे स्टुडंट आहोत, हे आपलं आद्य कर्तव्य आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला फिजिक्स दिसलंच पाहिजे. कुठे पण प्रत्येक ठिकाणी फिजिक्स दिसलं पाहिजे. मग तसं आपल्याकडे सायकल असते, सायकल घेऊन आपण पंक्चर काढण्यासाठी किंवा सहज चलत जायचं, काय लागत नाही. तिथं त्यांच्याकडे ते प्रेशर मेजरमेंट करण्याचं इन्स्ट्रुमेंट असतं, ते अशी लावायची टायरला आणि तुम्ही प्रेशर मेजरमेंट करू शकता. चेक करायचं किती आहे काय ना, असं कंटिन्यू हे करत चालायचं. म्हणजे तरच तुम्हाला फिजिक्स सोपं जातं. म्हणजे असं रक्तात भिनलं पाहिजे ना. आपल्या रक्तामध्ये कसं मालिका पाहणं, पिक्चर्स पाहणं, है ना, क्रिकेट IPL पाहणं, असं आपल्या रक्तामध्ये भिनलेलं असतं.
कोणी कितीही म्हटलं तर आपण ते सोडत नाही. तसं फिजिक्स पण आपल्या रक्तात भिनलं तर सोपं जातं, नाहीतर मग अवघड तर जाणारच आहे. तसं थोडंसं मिक्सअप व्हा फिजिक्समध्ये तर समजेल. तर तसं आपल्याकडे गॅस आहे, तर गॅसला कुठकुठल्या प्रॉपर्टीज प्रेशर असतं गॅसचं, आपण मोजतो प्रेशर ना, आपण सायकलच्या हवाचं प्रेशर मोजतो किती आहे, त्याच्यात प्रेशर मोजता येतं. गॅसचं टेम्परेचर मोजलं जातं. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटचं आपण टेम्परेचर मोजतो ना, असतं बा आपलं तुमचा मोबाईल टेम्परेचर मोजतो असतं तुमच्या मोबाईलमध्ये टेम्परेचर दाखवतं. ॲक्च्युली टेम्परेचर सेन्सर नसतो आपल्या मोबाईलमध्ये, पण जनरली गुगल थ्रू आपल्याला ते टेम्परेचर सांगितलं जातं किती आहे. तर मग ते टेम्परेचर आपल्याला कळतं किती टेम्परेचर आहे. ते टेम्परेचर मेजरेबल क्वांटिटी आहे, प्रेशर पण मेजरेबल क्वांटिटी आहे. ओके, आणि त्याचं मास पण एक आहे ना, मास घेतो किंवा त्याची व्हॉल्यूम सांगू शकतो आपण, या गॅसची व्हॉल्यूम किती आहे ना. गॅसची व्हॉल्यूम असते पहा, आपल्या घरी जो गॅस असतो किती लिटर गॅस आलेला असतो आपल्याला सांगितलं जातं ना, असं प्रेशर अप्लाय करून मस्तपैकी किती असतो लिटर. कमेंटमध्ये सांगा की तुमच्या घरी जो गॅस असतो, आपली हाऊस होल्ड गॅस आपण ज्याला यूज करतो आपण, गॅस म्हणजे आपण इथं गॅस मानतो, आणि मी जो गॅस म्हणतो तो आपण घरी आपल्या स्वयंपाकासाठी वापरतो तो. ओके, तर तो गॅस किती लिटर आहे, तुमच्या घरची टाकी किती लिटरची असते गॅसची, ती तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर चेक करायचं असतं, लगेच बाजूला असतं आपल्या. तर व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर, मास, दीज आर द मेजरेबल क्वांटिटीज. आणि ह्या मेजरेबल क्वांटिटीज आहेत, तर यांनाच आपण काय म्हणू शकतो, स्टेट व्हेरिएबल्स म्हणू शकतो. आता यांना स्टेट व्हेरिएबल्स का म्हणायचं, स्टेटनुसार बदलतं. म्हणजे सध्या आपल्याकडे समजा हे स्टेट आहे, समजा एक स्टेट म्हटलं, स्टेट फर्स्ट म्हटलं, या स्टेटला याचं काहीतरी प्रेशर असेल, काहीतरी व्हॉल्यूम असेल, काहीतरी मास असेल आणि काहीतरी टेम्परेचर असेल. ओके, पण नंतर थोड्या वेळानंतर काय होऊ शकतं रे, त्याचं प्रेशर बदलू शकतं. म्हणजे आपण टायरमध्ये एकदा हवा भरली म्हणजे त्याचं प्रेशर फिक्स राहतं का, नाही आहे, कालांतराने ते प्रेशर कमी जातं. म्हणजे प्रेशर बदलतं, म्हणजे याला P1, V1, M1, T1 म्हटलं तर प्रेशर P2, व्हॉल्यूम बदलू शकते कधी कधी, V2, नंतर मासही बदलू शकतं, लिकेज झाला गॅसचा तर गॅस बाहेर जाऊ शकतो जर गॅस असेल तर, आणि M2 आणि हे T2 टेम्परेचरही बदलू शकतं. म्हणजे काय झाले अगोदर ही स्टेट, ही दुसरी काय, ही सेकंड स्टेट झाली, एक दुसरी स्टेट झाली बनली. म्हणजे लक्षात आहे, स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे असे हे व्हेरिएबल्स लक्षात आले असतील तुम्हाला, असे व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे हे बदलले, यांच्यापैकी काही जणांच्या व्हॅल्यू बदलल्या, म्हणजे प्रेशर व्हॉल्यूमची प्रेशरची जागा व्हॅल्यू बदलली, किंवा व्हॉल्यूमची बदलली, किंवा मास बदललं, किंवा टेम्परेचर बदललं, तर त्याची स्टेट बदलते. मग त्यामुळेच आपण याला काय म्हणतो, स्टेट व्हेरिएबल्स म्हणतो. लक्षात आलं, स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय, एकदम सोपी कन्सेप्ट आहे जी सांगते आपले स्टेट बदलल्यानंतर जे फॅक्टर बदलतात, किंवा जे फॅक्टर बदलल्यामुळे स्टेट बदलते, त्यांनाच आपण काय म्हणू शकतो, स्टेट व्हेरिएबल्स. आता स्टेट व्हेरिएबल्सचे दोन प्रकार आहेत आपल्याकडे. स्टेट व्हेरिएबल्सचे किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत. ओके, एक इंटेन्सिव्ह आणि एक एक्सटेन्सिव्ह है ना. एक आहे इंटेन्सिव्ह, फर्स्ट टाईप आहे आपला इंटेन्सिव्ह. आता इंटेन्सिव्ह म्हणजे काय, एक सोपं आहे, डज नॉट डिपेंड अपॉन द साईज, किंवा डू नॉट डिपेंड अपॉन साईज. साईजवर डिपेंड नसलेली. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा हे गॅस आहे, मला सांगा या गॅसचं प्रेशर साईजवरती डिपेंड आहे का. सर म्हणताल सर असं नाही आहे, डिपेंड असेल ना, नाही आहे. या गॅसचं जे प्रेशर असणार आहे साईजवरती डिपेंड नाही. म्हणजे असं नाही, सध्या गॅसचं समजा या गॅसचं प्रेशर समजा 10 पास्कल असेल, ओके, याचं किती असेल, 10 पास्कल असेल, तर मग मला सांगा की याचा गॅस आपण वाढवला, जास्त गॅस केला तर प्रेशर वाढेल असं आहे का, नाही. हे त्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे त्याची इनबिल्ट प्रॉपर्टी असते. ओके, तर लक्षात ठेवा की प्रेशर ही काय, एक्झाम्पल द्यायचं समजा आपण घेतलं एक्झाम्पल काय, प्रेशर काय आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह म्हणजे त्या गॅसची प्रॉपर्टी आहे. ओके, ते असं नाही होणार की आपण डू नॉट डिपेंड अपॉन द साईजवरती डिपेंड नाही आहे की साईज वाढली म्हणजे काय होणार की त्याचं प्रेशर वाढेल, किंवा साईज कमी केली म्हणजे प्रेशर कमी होईल, असं काही नाही आहे. ओके, टेम्परेचर डिपेंड आहे का साईजवरती, नाही आहे ना. का साईज जास्त झाली म्हणजे जास्त टेम्परेचर असेल, साईज कमी असेल म्हणजे कमी टेम्परेचर असेल, असं आहे का, नाही. नंतर डेन्सिटी आहे ना, डेन्सिटी एक कन्सेप्ट आहे. डेन्सिटी म्हणजे समजा 1 लिटर पाण्याची डेन्सिटी किती आहे, समजा आपण घेतो 1 ग्राम आहे ना पर cc क्युबिक सेंटीमीटर, किंवा आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो म्हणजे 997 काय kg/m³. ओके, हे असं लक्षात राहू दे चला. किंवा जनरली आपण याला 1000 घेत असतो, कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून. ओके, kg/m³ ही कोणाची डेन्सिटी वाटरची. आता तुम्ही 1 चमचाभर वाटर घेतलं काय आणि 10 लिटर वाटर घेतलं काय, त्याची डेन्सिटी रिमेन सेम राहणार आहे, म्हणजे ती साईजवरती डिपेंड नाही आहे. तर यामुळे याला काय म्हणतो आपण, इंट्रेन्सिक व्हेरिएबल्स म्हणतो, इंटेन्सिव्ह
त्याला काय म्हणतो आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स म्हणतो. आता सेकंड टाईप आहे आपल्याकडे, त्याला आपण काय म्हणतो एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. दोन आहे ना, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. आता ऑब्विसली याच्यानुसार तुम्हाला कळालंच असेल एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स म्हणजे काय असतील. डिपेंड्स अपॉन द साईज आहे ना, डिपेंड्स अपॉन साईज. ऑब्विसली आता काय असू शकतं, मास साईजवरती डिपेंड आहे ना. त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय असणार आहे, एक्झाम्पल आपण घेऊया मास है ना. म्हणजे जास्त समजा सिंपल आहे ना, गॅस कंटेनर आपण तेच एक्झाम्पल समजा घेतलं. गॅस कंटेनर आहे, गॅस आहे. आणि तुम्ही काय करताय, गॅस भरताय. म्हणजे गॅस जर वाढत गेला तर ऑब्विसली त्याचं मास वाढत जातं, साईज वाढली आहे ना, मास वाढतं. ओके, का वाढायला आहे, कारण साईजवरती डिपेंड आहे, त्याच्या मॅटरवरती, अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड आहे. मास वाढत जाऊ शकतं. ओके, आणि त्यामुळे साईजही बदलू शकते. तर डिपेंड्स अपॉन द साईज. म्हणजे तुम्ही साईज जर बदलली, मोठी केली साईज, तर त्यामुळे तुमचं काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये मास वाढतं. मास म्हणजे वाढतं कंटिन्युअसली मास किंवा इंटरनल एनर्जी. हे जे काही फॅक्टर्स आहेत डिपेंड्स अपॉन द साईज. कशावरती डिपेंड आहेत, साईजवरती डिपेंड आहेत. त्याला आपण काय म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आय थिंक मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट्स असतील तर मी क्वेश्चनमध्ये टाकू शकता आणि तुम्ही पण शोधू शकता की अजून कुठले नवीन फॅक्टर्स तुम्हाला माहिती आहेत की जे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. तर यानंतर आपल्याकडे एक थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम नावाची कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये आपण 3 प्रकारचे इक्विलिब्रियम्स पाहतो. आणि ॲक्च्युली थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमबद्दल आपण थोडं बहुत अगोदर पाहिलेलं आहे, पण तरी पण आपण या ठिकाणी पाहतोय. तर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. ओके, स्टेट व्हेरिएबल्स नाही पॉईंट जनरल आला किंवा काय नाही, ती स्टेट एक सेपरेट पॉईंटही बनवू शकता तुम्ही. तर आपण पॉईंट काय आपल्याकडे थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. ओके, आता लक्षात ठेवा थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे नेमकं असतं काय. तर आपल्याकडे 3 प्रकारचे असतात. एक मेकॅनिकल इक्विलिब्रियम, तर मेकॅनिकल इक्विलिब्रियमचा सरळ असतंय नो प्रेशर, नो फोर्स. म्हणजे कुठला एखादा ऑब्जेक्ट असेल, हे ऑब्जेक्ट ना आपल्याकडे, जर या ऑब्जेक्टवरची कुठलाही रिझल्टंट फोर्स 0 असेल. म्हणजे आता फोर्स 2 प्रकारे असू शकतात. एक तर एक्सटर्नल फोर्स असतो एफ, एक्सटर्नल. ओके, जसं की बाहेरून कोणी ते त्या ऑब्जेक्टवर अप्लाय करत असेल, आणि दुसरा इंटरनल असेल है ना. फोर्स इंटरनल फोर्स असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी एक ऑब्जेक्ट आहे, तर मला कोणीतरी कोण ढकलते, म्हणजे तो एक्सटर्नल फोर्स झाला. मग त्या एक्सटर्नल फोर्समुळे पण माझं मोशन होऊ शकतं. मग मी मोशनमध्ये असू शकतो, रेस्ट माझं बदलू शकतं. ओके, म्हणजे रेस्ट चेंज होऊ शकतं, किंवा मी माझं स्वतःहून चालू शकतो, म्हणजे माझी एनर्जी वापरू शकतो. किंवा आपण ऑब्जेक्टच्या बाबतीत झालं तर आपण हे पाहू शकतो, आपण बॉम्ब घेतो आपण आहे ना, एखादा बॉम्ब एक्सप्लोजिव्ह घेतली, बॉम्ब म्हणतो आपण त्याला. जनरली सायंटिफिक बॉम्ब म्हणण्याऐवजी आपण एक्सप्लोजिव्ह म्हणतो. एखादा एक्सप्लोजिव्ह असेल तर तो इंटरनल एनर्जीच्या साहाय्यानं तो एक्सप्लोड होऊ शकतो. म्हणजे त्यावेळेस तो इक्विलिब्रियमला आहे का, मग नाही आहे. तर लक्षात ठेवा की एखाद्या ऑब्जेक्टवरती इंटरनल फोर्स पण ॲक्ट नाही आहे आणि एक्सटर्नली फोर्स पण ॲक्ट नाही आहे. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आणि मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये काय असतं, प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. नो फोर्स तर 0 असतो, आणि प्रेशर काय असतं, रिमेन कॉन्स्टंट. आणि नो फोर्स म्हणजे रिझल्टंट फोर्स नाही आहे. बरं, फोर्स नाही याचा आता लक्षात ठेवत चला की रिझल्टंट फोर्स नाही. तर ॲक्च्युली असं जगात कुठलाही ऑब्जेक्ट नाही आहे की ज्याच्यावरती फोर्स ॲक्ट नाही आहे. असतोच प्रत्येकावरती काही ना काही, किती ना किती फोर्स असतोच. बिकॉज ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज व्हेरी लॉंग रेंज फोर्स, आणि तो कुठपर्यंत ॲक्ट होत असतो. माझ्यावरती फोर्स आहे, तुम्ही तुमच्या घरी बसून त्या ठिकाणी तुम्ही जरी तुमचे हा व्हिडिओ लेक्चर पाहत असाल तर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक फोर्स आहे. ओके, दॅट फोर्स इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची प्रॉपर्टी, कुठलंही मास दुसऱ्या मासवरती फोर्स एक्झर्ट करतं. तुम्हाला मास आहे, मला मास आहे, म्हणजे मी तुमच्यावरती फोर्स एक्झर्ट करतो आणि तुम्ही माझ्यावरती फोर्स एक्झर्ट करताय. बट इट इज अ व्हेरी विकेस्ट फोर्स. आणि विकेस्ट फोर्स असल्यामुळे काय होतं, मी तुमच्याकडे किंवा तुम्ही माझ्याकडे अट्रॅक्ट केले जात नाही आहेत. ओके, त्यामुळे आता फरक आहे. प्रेशर रिमेन कॉन्स्टंट याला आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणतो. मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये बॉडी रेस्टला असेल किंवा मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल. तर जनरली आपण या टॉपिकच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे 2 कंडिशन म्हणतो. एक तर फोर्स नाही आहे किंवा प्रेशर रिमेन कॉन्स्टंट म्हणतो, फोर्स नाही असं म्हणतो, किंवा ऑब्जेक्ट रेस्टला आहे तर मेकॅनिकल इक्विलिब्रियमला म्हणतो. आणि जर समजा आपण म्हटलं ही सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे, ओके, तर म्हणजे काय होणार आहे, ही सिस्टीम जी कुठल्या मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे. आणि जरी सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असेल त्याचा अर्थ सरळ आहे की टाईम जरी बदलला तरी पण काय बदलणार नाही,
प्रेशर बदलणार नाही, प्रेशर रिमेन कॉन्स्टंट, आणि काही जरी टाईम बदलला तरी तुमचा फोर्स 0 ते 0च राहणार आहे. पण काय होतं, बाय एनी चान्स बाय किंवा एनी कुठल्या कंडिशनमुळं थोड्या प्रमाणात जर याच्यावरती फोर्स एक्झर्ट केला, आपली सिस्टीम कशी मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहे, थोडा जर फोर्स एक्झर्ट केला की लगेचच शॉर्ट टाईममध्ये त्या फोर्सला बॅलन्स करणारा अपोजिट फोर्स तयार होतो आणि काय होतं, परत ते थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम अटेन केल्या जातं. ओके, जर ती मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असेल, ती जर मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असेल तर तसं होत असतं जनरली. ते जर आपल्याकडे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आता आपल्याकडे दुसरं एक इक्विलिब्रियम आहे सेकंड, त्याला आपण केमिकल इक्विलिब्रियम म्हणतो आहे ना, केमिकल इक्विलिब्रियम. ओके, आता केमिकल इक्विलिब्रियमचा अर्थ म्हणजे काय, समजा आपल्याकडे एक कंटेनर आहे ज्याच्यामध्ये H2 गॅस आहे आणि O2 गॅस पण आहे. ओके, आता केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, नो रिॲक्शन. काय, नो रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन झाल्याच नाही पाहिजे. ऑब्वियसली केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, नो रिॲक्शन, देर इज नो रिॲक्शन, म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रिॲक्शन झाली नाही पाहिजे. म्हणजे आपण या गॅस कंटेनरमध्ये काय घेतला, H2 घेतला, O2 घेतला आहे, हा समजा दोघांची रिॲक्शन व्हायली आणि रिॲक्शन होऊन काय तयार होतं, H2O तयार होते. तर मग ते केमिकल इक्विलिब्रियम असेल का, नाही आहे. यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिॲक्शन होता कामा नाही. तर रिॲक्शन्स काय असतात हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये वेल नोन आहे. ओके, हां, जर त्यांची रिॲक्शन होत नसेल, म्हणजे आता H2 जसाला तसा H2 राहतोय, O2 जसाला तसा राहतोय, ते एकमेकासोबत रिॲक्शन करत नाहीत किंवा रिॲक्शन करत नाहीत किंवा वॉटर तयार करत नाही किंवा काहीच घडत नाही, केमिकल रिॲक्शन घडत नाही त्यांच्यामध्ये, तर त्यावेळेस आपण त्याला म्हणू शकतो केमिकल इक्विलिब्रियम. ऑब्वियसली केमिकल इक्विलिब्रियमचा फायदा काय की केमिकल इक्विलिब्रियममध्ये H2 राहतो, O2 राहतो, ते एकमेकाचं एक कंपाऊंड बनवत नाही किंवा वेगळा बनवत नाही. हा जर केमिकल इक्विलिब्रियम नसेल तर अवघड आहे, कारण जर आपण यांची स्टडी करतोय कोणाची, हायड्रोजन आणि H2 आणि O2ची, ओके, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची स्टडी करतोय आणि हे एकमेकात बदलत चाललेले आहेत, मग ते जर त्यांचं वॉटर बनत चाललेलं आहे, मग त्यांची स्टडी करणं थोडंसं अवघड जातं. तर मग त्यावेळेस आपण केमिकल इक्विलिब्रियम नाही असं मानतो. तर लक्षात घ्या, केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय की त्यांची एकमेकांसोबत रिॲक्शन व्हायला नाही पाहिजे. ओके, आणि लास्ट आणि थर्ड ऑप्शन आहे, हे सेकंड होतं, हे थर्ड ऑप्शन आहे थर्मल इक्विलिब्रियम. ओके, आणि थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे समजा या सराउंडिंगचं एन्व्हायरमेंटची सिस्टीम जर आपली ही सिस्टीम असेल, टेम्परेचर ऑफ द सिस्टीम आणि टेम्परेचर ऑफ द एन्व्हायरमेंट दोन्ही काय असायला पाहिजे, एकमेकांना इक्वल असायला पाहिजे. आणि जर दोन एकमेकांना इक्वल असतील तर आपण म्हणू शकतो थर्मोडायनॅमिकल इक्विलिब्रियम अटेन झाले. आणि जर समजा बाय एनी मीन्स त्याचं टेम्परेचर जर वाढलं किंवा कमी झालं, तर म्हणजे वाढलं टेम्परेचर तर काही कारणानं परत ते कमी होऊन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम अटेन केल्या जातं. जर आपली तरच आपण त्या बॉडीला म्हणू शकतो थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. ऑब्वियसली विथ रिस्पेक्ट टू टाईम काय व्हायला नाही पाहिजे, त्याचं टेम्परेचर बदलायला नाही पाहिजे. जर टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाईम बदलत असेल तर वी कॅन नॉट से दॅट दिस सिस्टम इज इन अ थर्मल इक्विलिब्रियम. लक्षात घ्या, आपण 3 इक्विलिब्रियम पाहिले, एक मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम. ओके, तर आपण पहिल्यापासून आपण काय काय पाहिलं. आज आपण पाहिलं स्टेट व्हेरिएबल्स. स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय, अवस्था सांगणारे क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटीज म्हणू शकतो, ज्या की मेजरेबल जनरली आहेत त्याच आपण घेतो. त्यामध्ये काय पाहिलं आपण की स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय, ऑब्झर्वेबल किंवा मेजरेबल ज्या क्वांटिटीज असतील त्यांना आपण स्टेट व्हेरिएबल्स म्हणतो, जे की आपल्या त्या सिस्टीमच्या स्टेटबद्दल माहिती देतील. ओके, त्यांच्यामुळे आपल्याला माहिती मिळते सिस्टीमबद्दल, प्रेशर, व्हॉल्यूम, मास, टेम्परेचर, या ज्या क्वांटिटी त्या स्टेट व्हेरिएबल्समध्ये येतात. हे स्टेट व्हेरिएबल्स आपल्याला कळालं. आता नंतरची गोष्ट काय आपल्याकडे, हे झाले स्टेट व्हेरिएबल्स. ओके, तर स्टेट व्हेरिएबल्समध्ये आपण 2 प्रकारचे स्टेट व्हेरिएबल पाहिले, एक इंटेन्सिव्ह आणि एक एक्सटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह म्हणजे डू नॉट डिपेंड अपॉन द साईज आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे डिपेंड्स अपॉन द साईज. इंटेन्सिव्ह म्हणजे मग डेन्सिटी आली, प्रेशर आलं, व्हॉल्यूम आलं, तसे काही फॅक्टर्स आपण घेत असतो, त्याला आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणतो. आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय, मग ज्यामध्ये आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीजमध्ये मास आणि इंटरनल एनर्जी घेतो. जर अमाऊंट ऑफ मॅटर वाढत असेल, साईज वाढत असेल, तर ऑब्वियसली इंटरनल एनर्जी वाढते किंवा कमी होते, तर त्यावरती डिपेंड असते इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. आय थिंक मला वाटतं त्याच्याबद्दल तुम्हाला कळालं असेल. आणि शेवटी आपण 3 इक्विलिब्रियम पाहिले, एक मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे फोर्स 0 आणि प्रेशर कॉन्स्टंट असते आणि बॉडी रेस्टला असते. आणि जर कुठल्या एखाद्या फोर्सचा एक्झर्ट झाला तरी तो फोर्स परत त्याच्या अपोजिट फोर्स ॲक्ट होऊन तो 0 होत असेल तरच त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम म्हणू शकतो, मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणू शकतो. विथ रिस्पेक्ट टू टाईम तो काय बदलायला नाही पाहिजे, फोर्स बदलायला नाही पाहिजे. नेक्स्ट पाहिलं आपण केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे असं इक्विलिब्रियम ज्यामध्ये जर जे कोणी केमिकल कंपोनंट आपण यूज करत असताल, कंपाऊंड्स म्हणू शकतो किंवा मॉलिक्युल्स म्हणू शकतो, काही असणार एलिमेंट्स म्हणू शकतो, तर त्यांच्या एकमेकांमधील कुठलीही रिॲक्शन त्या ठिकाणी घडत नसेल तर आपण त्यांना काय म्हणू शकतो,
केमिकल इक्विलिब्रियम म्हणू शकतो, ज्यामध्ये रिॲक्शन होणार नाही. आणि शेवटी आपल्याकडे काय थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे सिस्टीमचा आणि एक्सटर्नल जे असणार त्यांचं टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट असेल किंवा आपल्या सिस्टीमचं टेम्परेचर कंटिन्युअसली बदलणारच नाही, तर त्यावेळेस आपण सांगू शकतो वी कॅन से दॅट आवर सिस्टीम इज इन अ थर्मली इक्विलिब्रियम. आपली सिस्टीम कशी थर्मली इक्विलिब्रियम आहे. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया. या ठिकाणच्या नेक्स्ट टॉपिक्समध्ये आपण हेच थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स पाहणार आहोत. थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स, स्टेट व्हेरिएबल्स ऑब्वियसली त्यांच्याबद्दल पाहणार आहोत आणि डिटेलमध्ये आपण नेक्स्ट पुढे जाणार आहोत. या टॉपिकला आपल्या ॲक्च्युअल आता सुरुवात झालेली आहे आणि मस्त कन्सेप्टली आपण पुढे सुरू करूया. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. व्हिडिओ जर आवडत असतील तर ऑब्वियसली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर करा आणि नोटिफिकेशन पण म्हणजे नोटिफिकेशन बेलला पण क्लिक करत चला, जेणेकरून तुम्हाला जर व्हिडिओ अपलोड केल्या गेल्या लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत एन्जॉय फिजिक्स.